ऑगस्ट 2025ला जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजिबात उत्तरं दिले नाही, उडवाउडवीची उत्तरं दिली. इलेक्शन कमिशन म्हणजे आपल्या आईची, बहिणीची किंवा तुमच्या भाऊची, पत्नीची व्हिडिओ रेकॉर्डिंग घेणं योग्य आहे का? मग आमच्या आया बहिणीला विचारून यानं व्हिडिओ तिथं कॅमेरे लावले होते का, हा माझा पहिला प्रश्न आहे. जर तुमच्यापाशी जर असे काही व्हिडिओ आहे तर मग ही परवानगी तुम्हाला कोण दिली? हा इलेक्शन कमिशनचा माझा पहिला प्रश्न आहे. आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे का या देशात ईव्हीएम मशीन बॅन व्हायला पाहिजे आणि मतदानाच्या सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये 5:30 वाजता नंतरचे 76 लाख वोटिंग झालं. त्याची सीसीटीव्ही फुटेज मागितली आहे. इलेक्शन कमिशन म्हणते का 3600 वर्ष लागल पाहिले. आम्हाला 3600 लागो आलेले का 36,000 लागो? तुम्हाला काय करायचं आहे? आम्ही कसे डाटा सॉर्ट आउट करायचा ते आम्ही पाहू. आम्हाला यानं डाटा द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा डाटा मागितला आहे का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे. ठीक आहे, तोही आम्ही निवेदनात टाकला आहे का ज्या ज्या राजकीय पक्षांनी डिजिटली डाटा मागितला आहे तो इलेक्शन कमिशनला द्यावा. तुम्ही अनुराग ठाकूरले पत्रकार परिषद घेतली, त्यानं 6 दिवसात 6 लोकसभा क्षेत्राचा डाटा जो आहे तो अॅनालिसिस करून दिला. म्हणजे इलेक्शन कमिशन आणि बीजेपीची संगमत आहे. इलेक्शन कमिशननं अनुराग ठाकूरले म्हणजे बीजेपीले हा डाटा डिजिटली स्वरूपात दिला आहे. जो डाटा राहुल गांधी यांना 6 महिने लागले अॅनालिसिस करायला फक्त एका मतदारसंघाचा. आणि तुम्ही म्हणता हलफनामा लिहून द्या राहुल गांधीला. तर मले म्हणायचं हे आहे का तुम्ही मग अनुराग ठाकूरले हलफनामा काऊन नाही मागितला? तो हलफनामा तुम्ही अनुराग म्हणजे न्याय सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. ठीक आहे, आणि तो हलफनामा तुम्ही अनुराग ठाकूरले सुद्धा मागा. ठीक आहे, न्याय व्यवस्था ही जे संवैधानिक संस्था इलेक्शन कमिशन हे बीजेपीने विकल्या गेल्या हे यावरून सिद्ध होते. सगळे उत्तरं इलेक्शन कमिशननं उडवाउडवीचे दिले. आणि तुम्हाला सांगतो निवडणूक प्रक्रिया जे दुबार वोटिंग होते, डमी वोटिंग होते, हे काही असं म्हणजे देश जगात तंत्रज्ञानावर चंद्रावर चालला आणि हे साले डुप्लिकेट वोटिंग नाही शोधू शकत. सरळ बायोमॅट्रिक आधारचं जसं घेतलं तसं इलेक्शन करताना बायोमॅट्रिक घ्या ना. कोणता तोटा डबल येते तिथं मतदान करायला बायोमॅट्रिक घेतल्यावर. जसं तुम्ही आता रेशन कार्डचं जसं तुम्ही केलं का रेशन कार्डच्या तिथं तुमच्या घरच्या नातेवाईकापैकी एक जण कोणी पाहिजे तर तिथं प्रत्येकाचं बायोमॅट्रिकशी अटॅच करा ना म्हणा. डबल वोटिंगच होत नाही डुप्लिकेट. साधं लॉजिक आहे. टेक्नॉलॉजी कुठं चालली आणि हे चोरं कुठं चालली? म्हणून माझा सरळ प्रश्न आहे का बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन इलेक्शन कमिशनने अडॉप्ट करावं. ठीक आहे, आणि सगळ्यात पहिले हा बॅलेट पेपर जो आहे त्याच्यावर मतदान प्रक्रिया चालू करावी. आणि राहुल गांधीनं जे जे प्रश्न विचारले त्याचं ऑथेंटिक उत्तरं इलेक्शन कमिशनने द्यावी. त्याच्यासाठी हे आंदोलन होतं. कारण लोकांचा जर विश्वास या निवडणूक प्रक्रियेवरून उडाला तर या देशातली लोकशाही धक्क्यात गेल्याशिवाय राहणार नाही. हम पहिले गांधी लढे ते पहिले गोरस आहे, अब लढना पडा आहे साला चोरस आहे. अशी परिस्थिती या देशावर आली आहे. म्हणून हे आंदोलन आम्ही आज इथं राबवणार.